मिळालेलं नाही, आता तुम्ही बीडकडे निघाला, काय निर्णय घेणार आहात याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे, काय भूमिका आहे तुमची? बीडमध्ये बीड लोकसभेच्या अनुषंगाने शिवसंग्रामचे राज्यभरातील पदाधिकारी तसंच सगळे कार्यकर्ते आणि स्थानिक यांच्याशी चर्चा करून आगामी काळामधील आमची भूमिका लवकरच जाहीर करण्यात येईल. तुम्ही वंचितकडून किंवा अपक्ष लढणार असंही बोललं जातं. मी या बाबीचा पुन्हा पुनरुच्चार करते की ही सगळी जी भूमिका आहे ती चर्चा अंतीच ठरविली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसने तुम्हाला तिकीट दिलं नाही त्याबद्दल काही नाराजी आहे का तुमची? योग्य वेळी बोलेन याविषयी देखील. पवार साहेबांची तुम्ही भेट सुद्धा घेतलेली, काय नेमकं बैठकीत झालं, का नाकारला असावं असं तुम्हाला वाटतं? नाही, याच्या बाबतीमध्ये मी अंदाज वर्तवण्यापेक्षा ती पक्षाने भूमिका स्पष्ट करणे अधिक योग्य राहतं. पण तुमची मानसिकता निवडणूक लढवण्याची आहे. होय. मग कुठून लढणार हे कार्यकर्त्यांचा संपर्क? मगाशीच मी आपल्याला सांगितलं की ही सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही ठरवणार आहोत. पण निवडणूक लढवणार नक्की? होय. चर्चा झाली चर्चेमध्ये काय? प्लीज आता. ओके. सलीम भाई, पवार सर इकडे सगळे. याला पवार सर ज्योति ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ज्योति ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. व्हिडिओ घ्या मला. अरे दादा रवी